नमस्कार मुलांनो. आज आपण झाडं एकमेकांशी कशी बोलतात ते पाहणार आहोत. मृणालिनी वनारसे यांनी लिहिलेला हा लेख आहे. किशोर दिवाळी अंकात हा छापून आलेला होता. लेखाचं नाव आहे झाडे बोलू लागली तर. मित्र हो, तुम्ही कधी अशा प्रकारचा निबंध लिहिला आहे का? अमुक अमुक बोलू लागली तर अशा शीर्षकाचा. मी लहान असताना आम्ही अशा प्रकारचे निबंध लिहित असू. गड बोलू लागला, नदी बोलू लागली तर. माझ्या निबंधात मी बोलतं केलं होतं झाडाला. अर्थातच निबंधाचं शीर्षक होतं झाड बोलू लागलं तर. आमच्या घराजवळ एका बंगल्याच्या बाहेर रस्त्यावर एक आंब्याचं झाड होतं. त्याला कैऱ्या दिसू लागल्या की आम्ही त्यावर लक्ष ठेवून असायचो. त्या कैऱ्या दगड मारून पाडणे आणि हस्तगत करणे असा आमचा आवडता उद्योग होता. मग एखादा दगड खिडकीला लागला म्हणून मालक आतून ओरडेपर्यंत आमचा हा उद्योग चाले. कदाचित तुम्हीही असं करत असाल. निबंधामध्ये मी या झाडाला मित्र बनवलं. मित्र बनवल्यावर मी त्या सगळ्या गोष्टी झाडासोबत करायचं ठरवलं, जे मला एरवी माझ्या सख्ख्या दोस्तांसोबत सुद्धा जमलं नसतं. मी झाडाला माझी सगळी सिक्रेट सांगायचं ठरवलं. मला खेळताना कुणी खाली पाडलं आणि मी त्याची वही गायब करून माझा बदला कसा घेणार आहे अशी सगळी गुपितं. यथाअवकाश मी मोठी झाले आणि माझ्या लक्षात आलं की मी निबंधात ते सगळं लिहिलं होतं जे झाडानं माझ्यासाठी करायला हवं होतं आणि म्हणायला हवं होतं. झाड खरंच काही म्हणत असेल असा विचार मी केलाच नव्हता. पण थांबा, झाडं कुठं बोलतात? झाडं बोलतात. 100 वर्षापूर्वी भारताचे वैज्ञानिक डॉक्टर जगदीश चंद्र बोस यांनी सजीव निर्जीवातला भेद जगाला दाखवून दिला. त्यांनी दाखवलं की झाडांना चेतना असते, त्यांना संवेदना कळते, ते प्रतिसाद देतात प्रकाशाला, पाण्याला, थंडीला. पुढे अनेक वर्षानंतर दिसून आलं की झाडं नुसताच प्रतिसाद देत नाहीत, तर बोलतात सुद्धा. आपल्याशी नाही, एकमेकांशी. त्यांची भाषा थोडी वेगळी आहे, पण आपण ती ऐकू शकतो. कसं कळलं हे? एक फार वेगळीच घटना घडली. 1980च्या सुमाराला साऊथ आफ्रिकेत मोठा दुष्काळ पडला होता. लिम्पोपो नावाच्या भागात आधीच सगळी बोरीभाबरी सारखी काटेरी वने होती. त्या झाडांचेही खराटे झाले होते. फक्त बाभळीसारख्या एका झाडावरच हिरवी पानं शिल्लक होती. त्या भागात कुडू नावाची हरणं बघायला मिळतात. या कुडू हरणांना खायला तेवढीच पानं होती. एरवी ती हरणं वेगवेगळ्या झाडांवर ताव मारायची. वैविध्य असल्यामुळे अनेक झाडांची थोडी थोडी पानं खाल्ली जायची. आता भार मात्र सगळा बाभळीवर आला. आता बाभळीनं काय करावं? दुष्काळ काय कमी होता म्हणून तिला या हरणांचं जेवण व्हावं लागत होतं. बाभळीनं एक युक्ती केली. आपल्या पानांमध्ये एक टॅनिन नावाचं विष तयार केलं. ही पानं खाल्लेली हरणं मरू लागली. कुणीही बाण, भाला, बंदूक न चालवता हरणं का मरतायत असा प्रश्न लोकांना पडला. शेवटी असा पत्ता लागला की त्यांना पानांमधून विषबाधा होते आहे. एवढ्यावर गोष्ट संपली नाही. कुडू हरणं ज्या झाडांची पानं खात होते ती पानं विषारी झाली होतीच, परंतु काही अंतरावर जिथे कुडू पोहोचले नव्हते तिथलीही बाभळीची पानं विषारी झाली होती. त्या पानांमध्ये जास्तीचं टॅनिन तयार झालं होतं. हे कसं झालं? झाडांना काय खबर? ही खबर कशी लागली की कुडूंचा हल्ला होणार आहे, सावधान. असंच काहीसं झालं असं तपासाअंती लक्षात आलं. झाडांना ही खबर मिळाली होती. हवेनं ही खबर त्यांना सांगितली होती आणि हा संदेश पाठवणारी होती ज्यांची पानं खाल्ली जात होती त्या बाभळीच्या झाडांनी. झाडं एकमेकांना फेरोमोन किंवा गंध प्रसूत करून धोक्याची सूचना देतात असं त्यावेळी पहिल्यांदा लक्षात आलं.
हा एक मोठा शोध होता. पुढे असंही लक्षात आलं की झाडं एकमेकांशी जशी हवेतून बोलतात तशी जमिनीखालून देखील बोलतात. इथं बोलण्याचं काम करतात झाडांची मुळं आणि त्यांना मदत करते बुरशी. हो, चक्क बुरशी. जंगलात मातीच्या खाली एक वेगळीच दुनिया नांदत असते. तिथे संवादक म्हणून काम करत असते बुरशी. जंगलभर लांबच लांब तिचं जाळं पसरलेलं असतं आणि त्या जाळ्यामार्फत अगदी दूर दूरची झाडं एकमेकांशी बोलत असतात. एकमेकांना पोषक अन्नद्रव्यांची मदत करत असतात, साखर भरवत असतात आणि संकटाची सूचना सुद्धा पाठवत असतात. टोळधाड आली बरं का, सावधान. आपल्याला यातलं काहीच ऐकू येत नाही. बुरशीचं जाळं डोळ्यांना दिसत देखील नाही आणि तरीही झाडं एकमेकांशी बोलत असतात हे सत्य. एखाद्या आजारी झाडाला इतर मोठी झाडं मदत करतात. अगदी 400-500 वर्ष अशी मदत चालू राहते आणि झाड जिवंत राहत असतं, असं निरीक्षणातून दिसून आलं आहे. अर्थातच हे सगळं तिथे चालू असतं जिथे बुरशीचं जाळं अबाधित आहे, माती जपली गेली आहे, तिथे पालापाचोळा भरपूर आहे, कुजून खत तयार होतंय आणि बुरशीचं जाळं वाढतंय. हे सगळं नसेल तर झाडं एकमेकांशी बोलू शकत नाहीत. अशी न बोलणारी झाडं हळूहळू एकाकी होत जातात. जंगल संपत जातं, एक कुटुंबच नाहीसं होतं. आपण झाड लावतो, झाडं लावा, झाडं जगवा असं आपल्याला अनेकदा सांगण्यात येतं. झाडं जरूर लावावीत, परंतु झाडं काम कशी करतात याविषयी आपल्याला फार कमी माहीत असतं. आपल्याला वाटतं एकीकडची झाडं तुटली तर दुसरीकडे त्यापेक्षा जास्त झाडं लावू, 1000, लाख, कोटी झाडं लावू, म्हणजे मग पाऊस पडेल. असं सगळं ऐकलं की मला माझा निबंध आठवतो. मी जसं झाडाला काय म्हणायचं आहे याचा विचार न करता निबंध लिहिला होता, त्याचप्रमाणे आपण झाडांचा विचार न करता ती कशी काम करतात हे जाणून न घेता केवळ आपल्याला जे बरोबर वाटतं त्याप्रमाणे शोभेची, फळांची, भरभर वाढणारी, किमती लाकडाची अशा विविध उपयोगाची यादी करून झाडं लावतो. ते सगळं ठीक, पण या सगळ्यात झाडं बोलतात ते ऐकणार कोण? मला वाटतं आपण ते ऐकायला हवं. आपण बघू शकतो जिथे कुठे जुनी पुराणी झाडं दिसतात तिथं हवेतून आणि मातीतून काय काय घडत असेल. जुनी झाडं काही नेहमीच उंच आणि जाड बुंध्याची नसतात, तर ती तरीही वेगळी ओळखू येतात. झाडं, झुडपं, गवत, वेली यांचा एकमेकांशी असलेला मेळ आपल्याला समजेल. कीटक, पक्षी, इतर प्राणी, बुरशी यांचा एकत्र झाडोरा वाचायला लागू तेव्हा आपण जाणू शकू की निसर्गाची भाषा कोणती. ती भाषा तुम्हालाही ऐकू येईल. आजच सुरुवात करा. जिथं कुठं रानवा दिसेल तिथे जाऊन काय काय दिसतंय एवढं उघड्या डोळ्यांनी नुसतं बघा. लांबवर पसरलेली मुळं बघा. मुळातून दुसरं झाड आलंय का ते बघा. एकमेकांना बिलगून झाडं, झुडपं, वेली उभ्या आहेत का ते बघा. मुंग्यांचं वारूळ बघा. करून तर पहा. झाडांची बोली, रानाची बोली ऐकू आली तर मलाही कळवा. धन्यवाद.